सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना सगळे? हो टीचर. हो भाई. मी सुजाता संजय तायडे, नाडकर्णी पार्क, मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्या सहकारी श्रीमती कामिनी नेतम आणि श्रीमती नलिनी टेकवडे. आम्ही आपले या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करीत आहोत. मुलांनो, आज आपण आपल्या तासाची सुरुवात एका छानशा सुविचाराने करायची आहे. ऐका, मला आता हा सुविचार दिसतोय. पहा, काय सुविचार? स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मुलांनो, आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण या स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करता कामा नये. तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? तर आपण नियमित अभ्यास करणं, नियमित शाळेत जाणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन अभ्यासासाठी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोबाईल दिलेला आहे, मोबाईल वापरण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आपण मुलं काय करतो रे? या स्वातंत्र्याचा गैरवापर करतो. मोबाईल केवळ अभ्यासासाठी न वापरता आपण त्याच्यामध्ये गेमही खेळतो आणि मग हा आपला काय झाला? त्याचा दुरुपयोग झाला. आणि म्हणून आपल्याला जे स्वातंत्र्य दिले आहे ते स्वातंत्र्य उपभोगताना आपण आपली कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. बाळांनो, या सुविचारावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत रे? सांगता येईल? नागरिकशास्त्र. बरोबर. छान छान. आज आपण नागरिक शास्त्रामध्ये झालेल्या आपल्या पाठांची थोडक्यात उजळणी घेणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग संविधान म्हणजे काय? कोण सांगेल? एकाने सांगायचं. सांगू. विशाखा सांग बाळा. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. छान बेटा, छान उत्तर दिला. तर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इसवी सन 1946 पासून आपल्या संविधानाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मग आपल्या या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते माहितीये तुम्हाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सांग बाळा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. स्पीकरचा आवाज येतोय, बंद करा तुमचा. बाळांनो, संविधान समितीचे अध्यक्ष विचारलेत मी. सांगा बरं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. छान, बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि या संविधान समितीमध्ये काही समित्या होत्या. त्यातील मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते सांगा? बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. छान छान. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या या राज्यघटनेचे किंवा संविधानाचे शिल्पकारही म्हटले जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान निर्माण झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचा संविधानानुसार राज्यकारभार सुरू झाला. आता तुम्ही संविधान म्हणजे काय सांगितलं, त्याचप्रमाणे आपण रोज परिपाठाला संविधानाची उद्देशिका वाचत असतो. वाचताना तुम्ही सगळे आपल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर ही उद्देशिका आहे. मला कोणी बोलून दाखवेल का? पाठ आहे तुमची? हो टीचर. कोणाची पाठ आहे? एकानेच बोलायचंय. आस्था बोल बघूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षतेचे लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजकीय नैतिक ज्ञान, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवृत्ती
करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1939 रोजी याद्वारे हे संविधान थांब तिला बोलू दे बरा, बोलू दे. अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. छान. बरं काय चुकलंय सांग रे बाळा तू. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. व्हेरी गुड. छान. काय नाव बाळा तुझं. विनय. छान. आणि आता तुझं कौतुक. दोघांनीही छान मला संविधानाची उद्देशिका बोलून दाखवली. आता या उद्देशिकेमध्ये बघा. छान. या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सार्वभौम राज्य, समाजवादी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्य, लोकशाही गणराज्य आणि त्यानंतर संविधानाच्या मूल्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सर्व उद्दिष्टांचा समावेश आपल्याला या उद्दिष्टिकेमध्ये आढळतो. आता बघा, आपण ही जी उद्दिष्ट शिकलो ही आपल्या संविधानाची वैशिष्ट्यच आहे. आणि आणखीनही आपल्या संविधानाची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण थोडक्यात पाहूया. सर्वात प्रथम आपल्या संविधानाचं जे पहिलं उद्दिष्ट आहे ते आहे संघराज्य पद्धती. आता संघराज्य पद्धती म्हणजे काय, तर मध्यवर्ती शासन, यालाच आपण केंद्र शासन म्हणतो. तर मध्यवर्ती शासन आणि राज्य शासन अशा दोन स्तरांवर राज्यकारभार करणाऱ्या पद्धतीला संघराज्य पद्धती असे म्हणतात. आता आपल्या भारत देशामध्ये ही संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे. संघराज्य पद्धतीमध्ये दोन स्तरांवर शासन संस्था असतात. त्यातली पहिली जी शासन संस्था आहे ती आहे संघ शासन. त्याला मध्यवर्ती शासनही म्हणतात आणि केंद्र शासन असंही म्हणतात. आणि दुसरी जी संस्था आहे ती म्हणजे राज्य शासन संस्था. येतं लक्षात. संघराज्य पद्धतीमध्ये दोन शासन संस्था आहेत, एक केंद्र शासन आणि दुसरं आहे राज्य शासन. केंद्र शासन म्हणजेच संघ शासन. संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणे, संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी जी कामं आहेत हे केंद्र शासनाकडे होत असतात. तर राज्य शासन हे राज्यापुरते मर्यादित असते. त्या राज्याचा राज्यकारभार पाहण्याचे काम त्या राज्य शासनामार्फत होत असते. आता अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करणे म्हणजेच संघराज्य पद्धती होय. आता आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी संविधानाने संघ शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये अधिकार वाटून दिलेले आहेत. आता हे अधिकार वाटत असताना हे अधिकार 3 सूचींमध्ये वाटप त्याचं केलेलं आहे. सांगता येईल तुम्हाला कोणकोणत्या 3 सूची आहेत? हो टीचर, मला माहिती आहे. विशाखा सांग बळा. संघ शासनाकडील विषय, राज्य शासनाकडील विषय, दोन्ही शासनासाठी असणारे विषय. पण मग कोणत्या 3 सूची आहेत? गौरव सांग बळा. गौरव बोल. टीचर मला माहिती आहे. राज्य सूची, समवर्ती सूची, संघ सूची, बरोबर, समवर्ती सूचित. छान, बरोबर. पहा, 3 सूचींमध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे. पहिली आहे संघ सूची. या संघ सूचीमध्ये जे विषय आहेत त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? संघ शासन म्हणजेच केंद्र शासनाला आहे. आणि या संघ सूचीमध्ये
जे सुरुवातीला 97 विषय होते, आता याच्यामध्ये किती विषय आहेत? 100 विषय आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी सूची आहे ती आहे राज्य सूची. सुरुवातीला या सूचीमध्ये 66 विषय होते, आता मात्र 61 विषय आहेत आणि या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. आणि तिसरी जी सूची आहे ती आहे समवर्ती सूची. सुरुवातीला याच्यामध्ये 47 विषय होते, आता 52 विषय आहेत आणि या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला पण आहे आणि राज्य शासनाला पण आहे. आणि त्याचबरोबर आपल्या संविधानाने केंद्र शासन आणि राज्य शासन यांना आणखीन एक अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे शेषाधिकार. आता हा अधिकार म्हणजे काय? तर सूचीमध्ये जे विषय आहेत त्या विषयांच्या व्यतिरिक्त एखादा विषय जर नव्याने निर्माण झाला किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर त्यावर कायदे करण्याचा अधिकार हा केवळ संघ शासनाला म्हणजेच केंद्र शासनाला असतो. आता उदाहरणार्थ जर दंगल झाली किंवा नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला, वादळ झाली, तर अशा वेळेला त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला असतो. आता या अधिकार वाटपांमुळे काय फायदे झाले? तर संघ शासन आणि राज्य शासन यांच्यात परस्परांमध्ये वाद होत नाही, सहकार्य वाढते, देशाचा विकास होतो आणि नागरिकांना राज्य कारभारामध्ये सहभाग होता येतं, त्यांना प्रोत्साहनही मिळतं. आता आपण या सूचीमध्ये कोणकोणते विषय आहेत ते इथे चित्रामध्ये दिलेलं आहे पहा. आता पहिली जी आहे ती आहे आपली संघ सूची. विशाखा सांग मला कोणकोणते विषय आहेत संघ सूचीमध्ये? संरक्षण, चलन, व्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार. बरोबर, छान. हा, हे विषय संघ सूचीमध्ये आहेत. आणि दुसरी आता पहा राज्य सूची. शेती, कायदा, व्यवसाय, मी सांगू आरोग्य, तुरुंग प्रशासन. सगळे जर बोलले तर कसं काय कळणार मला? एकेकांनी उत्तर. विनय बोलू? हा, विनय बोल. शेती, कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, तुरुंग प्रशासन. तुरुंग प्रशासन. बरोबर, छान. हा, त्याच्यानंतर पुढची सूची आहे समवर्ती सूची. मी सांगू टीचर? टीचर मी सांगू? दिव्या. रोजगार, आर्थिक व सामाजिक नियोजन आणि शिक्षण. बरोबर, या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार दोन्ही शासनांना असतो, राज्य शासन. येतं लक्षात? त्याच्यानंतर आपण संविधानाचं दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं, ते म्हणजे केंद्रशासित प्रदेश. बाळांनो मला सांगा, आपल्या भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? 28 राज्य. 28. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 8. नावं सांगायची. विशाखा सांग बाळा. अंदमान, बोला. दादरा नगर हवेली, प्रदेश, पुडुचेरी, लक्षद्वीप, जम्मू काश्मीर, लडाख. बरोबर बरोबर. बाळांनो, तुम्ही सगळे जर एकत्र वाचत असाल तर मग ऐकायला येणार नाही सगळ्यांना. आता हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, हे केंद्रशासित प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून यांचं प्रशासन हे केंद्र शासनामार्फत किंवा केंद्र सरकारमार्फत केले जाते. आणि भारताचे राष्ट्रपती हे प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी सरकारी अधिकारी किंवा राज्यपालांची नेमणूक करतात. आता हे केंद्रशासित प्रदेश जे आहेत
ते क्षेत्रफळ, लोकसंख्या किंवा त्या ठिकाणात असलेली वेगळी संस्कृती यावरून ठरवली दादर जाते. आणि नगर हवेली झालं बाळा, आपलं वाचून झालं. चला आता आपण पुढचं वैशिष्ट्य पाहणार आहोत. पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन टीचर पद्धती. वाचू? या नको वाचू नको बाळा, मग मी सांगेन तेव्हा वाचायचं. ओके. या पद्धतीला बस सेंटर कायदे मंडळ असं म्हणतात. आता आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. केंद्रीय शासन संस्थेला संसद, बाळा नंतर वाचायचंय. केंद्रीय शासन संस्थेच्या कायदे मंडळाला संसद असं म्हणतात आणि या संसदेची निर्मिती आपल्या संविधानाने केलेली आहे. आपल्या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. संसदेची 2 सभागृह आहेत. एक आहे लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभेमध्ये जे खासदार असतात ते आपण निवडणुकीद्वारे निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी असतात ते या लोकसभेचे खासदार म्हणून काम करत असतात. त्याच्यानंतर संसदेचं दुसरं सभागृह आहे ते म्हणजे राज्यसभा. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा ही भारतीय संघराज्यातील घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करत असते. त्यानंतर आपण संसदेचं दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं ते म्हणजे न्यायमंडळ. बघा, देशाचे नागरिक आणि संघशासन आणि राज्य शासन यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या संविधानाने न्यायालयाची व्यवस्था केली आहे. आता हे जे न्यायालय आहे या न्यायालयावर कोणाचाही दबाव येऊ नये, लोकांना निरपेक्ष न्याय मिळावा आणि न्यायाधीशांना सुद्धा निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी आपल्या संविधानाने हे न्यायमंडळ स्वतंत्र ठेवलेलं आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालय जे आहे या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना सरन्यायाधीश म्हणतात आणि या सरन्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतींमार्फत होत असते आणि टीचर आवाज येत नाही. कोणीही पदावरून दूर करू शकत नाही. तरी माईक ना सुरू आहे त्याच्यामुळे तुमचे घरातले आवाज येत आहेत. आता येतो आवाज? हो. त्याच्यानंतर पुढचं जे आपलं संविधानाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. आपण सगळे भारतीय नागरिक आहोत, बरोबर की नाही? आपल्या संविधानाने आपल्याला हे नागरिकत्व बहाल केलेलं आहे. त्यानंतर तो दुसरा वैशिष्ट्य आहे संविधानातील बदल. आता आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत किंवा जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या देशाचा राज्यकारभार सुरू असतो. परंतु काही वेळेला काय होतं की या परिस्थितीनुसार या तरतुदींमध्ये बदल करावा लागतो किंवा दुरुस्ती करावी लागते आणि हा बदल किंवा दुरुस्ती करत असताना तो पूर्णपणे विचार करूनच करावा लागतो आणि त्यासाठी हा बदल कसा करायचा याची प्रक्रिया किंवा याची माहिती सुद्धा आपल्या संविधानामध्ये स्पष्ट केलेली आहे. या प्रक्रियेद्वारे आपण आपल्या संविधानाच्या तरतुदींमध्ये बदल करू शकतो. आता ही जी संविधान बदलाची प्रक्रिया आहे ती वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच, परंतु ती फार कठीणही नाही आणि सोपीही नाही. आणि जर मात्र आपण या संविधानामध्ये वारंवार बदल केले किंवा दुरुस्ती केली तर अस्थैर्य किंवा वाद निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य होतं ते म्हणजे निवडणूक आयोग. आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धती आहे आणि या लोकशाही पद्धतीमध्ये दर 5 वर्षांनी आपण निवडणुका मुलांना आता आपण पुढचं संविधानाचं वैशिष्ट्य पाहणार आहोत ते म्हणजे
निवडणूक आयोग. दिसणार. तुम्हाला माहितच आहे की आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धती आहे आणि लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी निवडणूक घेतल्या जातात आणि या निवडणुकांद्वारे जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींमार्फत आपल्या देशाचा राज्यकारभार चाललेला असतो. आणि यासाठी या निवडणुका खुल्या वातावरणात व्हाव्यात, तसेच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता यावे, यासाठी संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवलेली आहे आणि ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग. भारतामध्ये ज्या सर्व निवडणुका होतात या सर्व निवडणुका घेण्याची जबाबदारी या निवडणूक आयोगांवर असते. या निवडणूक आयोगाचे जे प्रमुख असतात त्यांना निवडणूक आयुक्त असे म्हणतात. आपले सध्याचे निवडणूक आयुक्त श्री सुनील अरोरा हे आहेत. मुलांनो, आता हे जे निवडणूक आयोग आहे यांची कामं काय असतात तर मतदार संघ आखणे, मतदारांची यादी तयार करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, निवडणूक चिन्हे ठरवणे, उमेदवार अर्ज तपासणे, निवडणुका सुरळीत पार पाडणे आणि निवडणुका झाल्यानंतर उमेदवाराच्या निवडणूक खर्चांचा ताळमेळ लावणे ही कामे या निवडणूक आयोगाला करावी लागतात. आता या निवडणुकीमध्ये जे यंत्र वापरलं जातं त्याला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम मशीन असे म्हटले जाते. आता या यंत्राचे काय फायदे आहेत तर पूर्वी जेव्हा मतदान केलं जायचं तेव्हा मतपत्रिका असायच्या आणि याच्यासाठी कागदाचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत असे आणि मात्र या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचलेला आहे. त्याचमुळे कागदांची बचत होते, मतमोजणी लवकर होते, निकाल लवकर लागतो, वेळही वाचतो आणि छापील मतपत्रिका ज्या असत त्याच्यावर पूर्वी शिक्के मारले जात असत. मग हे शिक्के काही वेळेला वर खाली होत असत. परंतु आता मात्र या ईव्हीएम मशीनमुळे योग्य उमेदवाराच्या नावापुढे त्याच्या चिन्हापुढे बटन दाबलं की आपलं मत आपण दिलं जातं आणि म्हणून छापील मतपत्रिकेपेक्षा या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर कधीही फायदेशीरच ठरतो. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही घोळ होण्याची शक्यता यामुळे फार कमी असते. येते लक्षात तुमच्या बाळांनो? तर बघा, आपण संविधान म्हणजे काय, संविधान निर्मिती कशी झाली, संविधानाची उद्देशिका म्हणजे काय आणि संविधानाची उद्दिष्टे याचा आपण अभ्यास केला. यामध्ये आपण संघराज्य पद्धती, त्याच्यामध्ये संघशासन आणि राज्यशासन या 2 स्तरावर राज्यकारभार केला जातो. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये होणारी अधिकार विभागणी, ही अधिकार विभागणी संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूचींमार्फत केली जाते. आणि दुसरं म्हणजे शेषाधिकार हा एक अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. या संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचं जे आपलं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. नंतर संविधानामध्ये आपण ज्या तरतुदी आहे त्याच्यामध्ये बदल किंवा दुरुस्ती आपल्याला करता येते, परंतु त्यासाठी जी विशिष्ट प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेद्वारेच आपल्याला हा बदल किंवा दुरुस्ती करता येते. आणि भारतामध्ये निवडणुका खुल्या वातावरणात व्हावा यासाठी संविधानाने निवडणूक आयोग निर्माण केलेला आहे. त्या निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता वापरात येणारं जे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे त्याचा आपल्याला ह्या निवडणुकीच्या कामामध्ये खूपच फायदा होतो. आणि अशा प्रकारे आज आपण संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासली. तुमच्या लक्षात आलं बाळांनो? हो. छान. तर मुलांनो, आता आपण काल जशी प्रश्न मंजुषा घेतलेली तसं आज आपण घेणार आहोत. बरोबर आहे? ओके. सगळे तयार आहेत? हो.
हो टीचर. हो आपण दोन आणि ऐका, सूचना ऐका आधी. आपण 2 गट तयार करणार आहोत. पहिला गट आहे हक्क आणि दुसरा आहे स्वातंत्र्य. हक्क हा मुलींचा गट असेल आणि स्वातंत्र्य हा मुलांचा गट आहे. इथे लक्षात. हक्क आणि कर्तव्य. कर्तव्य हा मुलांचा गट आहे आणि हक्क हा मुलींचा गट आहे. आणि तुम्हाला गुणदान करण्याचं काम आपण श्रीमती नेतमबाई आणि मोरेबाई यांना देऊ. नेतमबाई आणि मोरेबाई आहात ना? हॅलो, नेतमबाई, हो. मोरेबाई, बरं आपण मग तर पहा, तर आपल्या या प्रश्न मंजुषेचं नाव आहे कौन बनेगा स्कॉलर. तुम्ही कौन बनेगा करोडपती पाहता ना? हो टीचर. त्याप्रमाणे आपण आता घेणार आहोत. आणि एका प्रश्नाचं उत्तर द्यायला तुम्हाला वेळ असणार आहे केवळ अर्धा मिनिट, म्हणजे 30 सेकंद. आणि एका गटाला प्रश्न विचारल्यानंतर त्यातील एकानेच उत्तर द्यायचं आहे. इतरांनी जर सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं तर तुमचा गुण वजा होईल. एका प्रश्नाला 1 गुण. चला सुरुवात करायची. सगळे तयार आहे? चला. योग्य पर्याय निवडा. बघा तुमचा प्रश्न आहे, पहिला प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आणि तुमचे पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुर्गाबाई देशमुख, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मुलींनी उत्तर द्यायची आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरं, तुमचं उत्तर आता मी लॉक केलेलं आहे आणि कम्प्युटर आपल्याला सांगणार आहे की हे उत्तर चूक आहे की बरोबर आहे. चला आपण विचारूया उत्तर. छान, व्हेरी गुड. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला आता दुसरा गट. रेडी? तुमचा प्रश्न आहे पुढील पैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? प्रश्न नीट ऐका. त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय महात्मा गांधी, दुसरा मौलाना आझाद, 3 राजकुमारी अमृता कौर आणि चौथा आहे हंसाबेन मेहता. महात्मा गांधी. करूया आणि कम्प्युटरला विचारूया. बरोबर. टीचर, मुलं आमचे उत्तर मुलींचे बोलतायत. हो का? मग आपण नंतर त्यांचे मार्क वजा करू. आता तिसरा प्रश्न मुलींच्या गटाला. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आणि तुमचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा आहे जे.बी. कृपलानी. बाबासाहेब आंबेडकर. मला एकाच वेळी तिघांकडून उत्तर आलीये. फक्त तुमच्या गटातल्या एकानेच उत्तर द्यायचंय बाळा. टीचर, विशाखा सांगू? नाव सांगू, उत्तर दे बाळा. विशाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं, तुमचं उत्तर आपण लॉक केलं. चला कम्प्युटर बघू, उत्तर सांगा. तुमचं उत्तर बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चौथा प्रश्न, मुलांचा गट तयार आहे. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे म्हणजे काय? आणि तुमचे पर्याय आहेत
लोकशाही, दुसरा आहे सार्वभौम सत्ता, तिसरा आहे समाजवादी राज्य आणि चौथा आहे लोकशाही. हुकुमशाही. लोकशाही. 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 कोणी उत्तर दिलं? लोकशाही. अभय दत्ता बरं, तुमचं उत्तर लॉक केलं. आता बघूया उत्तर काय आहे बरोबर. तुला काय व्हेरी गुड, तुमचं उत्तर बरोबर आहे. चला आता पुढचा, मुलींचा गट. सर्व धर्मांना समान मानणे म्हणजे काय? तुमचे पर्याय आहे. पहिला पर्याय आहे बंधुभाव, दुसरा आहे स्वातंत्र्य, तिसरा आहे धर्मनिरपेक्षता आणि चौथा आहे लोकशाही. आदिती सांगू. मॅडम मी आदिती सांग. आदिती बेटा तू सांग. धर्मनिरपेक्ष. उत्तर तू काय बरोबर आहे, आपण बघूया आता. व्हेरी गुड, छान. पुढचा प्रश्न आता पुढच्या गटाला. न्यायाधीशांची नेमणूक कोणामार्फत होते? तुमचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान, तिसरा आहे लोकसभा अध्यक्ष आणि चौथा आहे उपराष्ट्रपती. मी सांगू टीचर. राष्ट्रपती. 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 बरं, तुमचं उत्तर आपण बरोबर आहे, राष्ट्रपती. छान. पुढचा प्रश्न. भारताच्या राजधानीचे नाव सांगा. पर्याय आहेत. पहिला मुंबई, दुसरा दिल्ली, तिसरा नागपूर आणि चौथा मद्रास. दिल्ली. सांग का? दिल्ली. दिल्ली. मुंबई. तुमचं बरोबर उत्तर आहे. काय बघूया. छान, तर तुमचं बरोबर आलं. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न पुढच्या गटाला. खालीलपैकी कोणता प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो? आणि पर्याय आहे. पहिला आहे पंजाब, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे चंदीगड आणि चौथा आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. चंदीगड. एकच उत्तर सांगायचंय मला दोन उत्तर आली आहेत. एक उत्तर सांगा. कोणतं उत्तर लॉक करायचं? चंदीगड. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश लॉक करायचं. बघा, मी मध्य प्रदेश हे उत्तर लॉक केलं. चला कम्प्युटर भाऊ उत्तर सांगा. तुमचं उत्तर बाळांनो मध्य प्रदेश सांगितलं ना तुम्ही. चंदीगड उत्तर नाही चुकलं. टीचर, मी चंदीगड सांगितलं. बरं, पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र उत्तर दिलं, मग तुमचं उत्तर चुकणारच. तुमच्या गटातनं मला दोन उत्तर आलेले आणि मध्य प्रदेश तुम्ही सांगितलं, बरोबर की नाही. चला पुढचा प्रश्न. संघ शासन पुढीलपैकी कोणत्या विषयांवर कायदे करू शकत नाही? पहिला आहे पर्याय बघा संरक्षण, दुसरा पर्याय आहे चलन व्यवस्था, तिसरा पर्याय आहे परराष्ट्र व्यवहार आणि चौथा आहे शेती. परराष्ट्र व्यवहार. परराष्ट्र व्यवहार. शेती कोण करतोय? नाव सांगा बाळा. मग शेती हे उत्तर लॉक करू. शेती लॉक करायचं. बरं, तर आपण उत्तर लॉक केलं. कम्प्युटर बरोबर उत्तर काय आहे? छान. आता शेवटचा प्रश्न. संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? माहिती आहे मला. पर्याय आहे 30 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर,
26 नोव्हेंबर. आहे 30 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान 26 नोव्हेंबर. Very 26 छान, नोव्हेंबर. छान. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला मग आता आपल्याला नेतमबाई सांगतील कोणता गट जिंकला, कोणत्या गटाला किती गुण मिळाले. हॅलो दोन्ही गटांना जवळजवळ सारखेच गुण मिळालेत, कारण दोन्ही गटांमध्ये 2 प्रश्नांच्या बाबतीत म्हणजे 8व्या आणि 9व्या प्रश्नांच्या बाबतीत जरा 2 उत्तरं येत होती. त्यामुळे मला असं वाटतं की इथे टाय झालेली आहे. पण ठीक आहे, मुलांनी खूप छान प्रयत्न केला आणि खूप चांगली उत्तरं दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गोंधळ जरा काल होता, कारण मुलांना सगळ्यांना सगळी उत्तरं येत होती. त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. छान छान, व्हेरी गुड. चला मग आपण दोन्ही संघांचं अभिनंदन करूया. तर आपले आजचे स्कॉलर गट, दोन्ही गट आपण आपले स्कॉलर गट म्हणून घोषित करूया. छान छान बाळांनो, तुम्ही नागरिक शास्त्राचा छान अभ्यास करत आहात. असाच अभ्यास तुम्ही यापुढेही करत राहा. आवडली तुम्हाला प्रश्नमंजुषा? हो टीचर. धन्यवाद. थँक्यू. हो education. Your kids got the best.